माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा झाली। तो गुन्हा नेमका काय आहे, ते प्रकरण नेमकं काय आहे, सुरू केव्हा झालं, त्यावरही नजर टाकूया। 1989 ते 1994 या कालावधीमध्ये नाशिकमधल्या कॉलेज रोडवरच्या एका इमारतीमध्ये 2 फ्लॅट्स मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी खोटी कागदपत्र सादर केली। हा माणिकराव कोकाटेंवरचा प्रमुख आरोप। मुख्यमंत्र्यांचा 10% जो कोटा होता सदनिकांचा, त्यातल्या निर्मल व्ह्यू सोसायटीमध्ये कोकाटे बंधूंना म्हणजे कोकाटेंना आणि त्यांच्या भावाला प्रत्येकी एक फ्लॅट दिला गेला आणि यासाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावानं सरकारला जी कागदपत्र सादर केली ती कागदपत्र खोटी आहेत असं न्यायालयाला सांगितलं गेलं। काय होतं या कागदपत्रांमध्ये? तर या कागदपत्रांमध्ये असं प्रतिज्ञापत्र होतं ज्यात लिहिलेलं होतं की आम्ही अत्यल्प उत्पन्न गटामध्ये मोडतो, ईडब्ल्यूएस मध्ये, आणि आमचं वार्षिक उत्पन्न हे 30,000पेक्षा कमी आहे। पण जेव्हा 1994 ला कोकाटेंनी बंदुकीचा परवाना मागितला होता त्यावेळेस मी 40 ते 50 मजुरांना पगार देतो असं प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलं होतं। मग आपली आणखी कुठलीही मालमत्ता किंवा जमीन नाही असंही प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी सरकारला लिहून दिलं होतं। शिवाय कोकाटे कुटुंबियांची सोमठाणे परिसरामध्ये 25 एकर जमीन असल्याचंही सिद्ध झाले। कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे माणिकराव कोकाटे सदस्य आहेत। दरवर्षी कारखान्याला ऊस पुरवण्याच्या बदल्यात कोकाटे कुटुंबियांना लाखो रुपयाचं उत्पन्न मिळतं। खोटी कागदपत्र सादर करून सरकारची फसवणूक केल्याची 1995 मध्ये तत्कालीन मंत्री सुनील दिघोळे यांनी तक्रार केली होती कोकाटेंच्या विरोधात आणि मग याच तक्रारीवरून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल केली होती आणि मग फसवणुकीचा हा आरोप न्यायालयामध्ये खरा सिद्ध झाला। नाशिक सत्र न्यायालयाने या संदर्भातला निर्वाळा दिला। निर्णय देताना कोर्टाने फक्त निर्णय दिला नाही, त्यांनी कोकाटेंना या सगळ्याबद्दल चांगलंच फटकारलं सुद्धा।